स्वामी समर्थ सर्वांना. या 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 श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता मी तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे की आपले जे कोंबड्या असतात त्यांना जंताचं औषध देणं का गरजेचं आहे, का त्यांना जंताचं औषध देतात, हे महत्त्वाचं म्हणजे कशासाठी टिप्स आहेत हे आपण कधी फॉलो करायचा. कोंबड्या आता खाण्यासाठी आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला आता कोंबड्याचा व्यवसाय म्हटल्यानंतर कोंबड्या असणं आपल्याकडे माझ्या तरी कमीत कमी 50 ते 60 अशा आहेत कोंबड्या. पण अजून पिल्ली आहे ती ज्यावेळी मोठे अंडे घालत होती ते पिल्ली मी कोंबड्या मी त्याच्या विक्री केलेली आहे, कारण ते खुडूक कोंबडी बसवून मी विक्री करते. आता कोंबड्यांचा स्टॉक माझ्याकडे जो आहे तो 50 कोंबड्यांचा आहे. पक्षी जे आहेत ते माझे कमीत कमी 4 ते 5 महिन्याची पक्षी आहेत. अजून मोठे पक्षी जे आहेत ते 20 ते 15 इतकेच आहेत. मी जास्त ठेवलेले नाही, कारण मी विक्री करते, सेल आउट करते जास्त, त्यामुळे मी शक्यतो जास्त ठेवत नाही. बघू शकता या कोंबड्यांचा स्टॉक जो आहे मी तुम्हाला दाखवते. इतक्या कोंबड्या आपल्याकडे अवेलेबल आता आहेत. अजून बाहेर आहेत, पण तिथं मांजर, आमचं घरचं मांजर बसलंय. त्यांना वाटतंय ते मांजर काहीतरी करेल म्हणून त्या दचकून आत यायला बघत नाही. ही छोटी पिल्ली आहेत, ही सुद्धा आता आलेली आहेत. बघू शकता तुम्ही. एक एक मी जसा आवाज देईल तसं सगळे पक्षी इथं गोळा झालेले आहेत. पक्षी गोळा झालेले आहेत. पण आपला महत्त्वाचा विषय आहे की तो जंताचं औषध जे आपण देतो ते कशासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याचा उपयोग काय असू शकतो. हे जंताचं औषध आहे, हे आपण पिल्लांना किती दिवसातून दिलं पाहिजे किंवा अंडी देणाऱ्या पिल्लांना किती दिवसातून दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंडी घालणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत त्या अंडी वेळच्या वेळी का देत नाही, त्यांना काय कमी असतं, कॅल्शियम तर कमी असतंच, पण त्यासाठी जंत जर झाले तर ते अंडे त्यांचं म्हणजे अंडी देण्यासाठी ते पात्र होत नाही. म्हणजे त्यांना अंडं देण्यासाठी जितकं शरीराची ऊर्जा किंवा हार्मोन्स त्यांचे चेंज होतात. ज्यावेळी त्यांच्या पोटामध्ये जेव्हा जंत निर्माण होतात तेव्हा त्यांच्या पोटामध्ये जेव्हा जंतू निर्माण होतात तेव्हा ते अंडी देण्याचे, कारण त्यांची पचनक्रियाच व्यवस्थित होत नसते. पचनक्रिया जर व्यवस्थित होत नसेल ते हवा तो आहार त्यांच्या शरीराला भेटत नाही आणि ते अंडं देण्यासाठी थोडंसं त्याचं जे कवच निर्माण होत असतं, जे कवच असतं पांढरं ते निर्माण म्हणजे ते तयार कवच होण्यासाठी आणि त्यांचं बीज फुटण्यासाठी जे त्यांच्यासाठी गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्यामधला हे एक भाग आहे जंतुनाशक. जंतू म्हणजे पोटात जे जंतू झालेले आहेत ते कसे मारायचे आणि त्यांचं जर शी वगैरे जर काय होत असेल तर त्यातून त्यांचं हे घ्या तिकडे जा त्यांचं उत्सर्जन आहे, म्हणजे शिटा वगैरे आपण म्हणतो त्या जर पडतात त्याचा कलर कसला आहे, व्हाईट आहे, काळा आहे, पातळ आहे किंवा ग्रीन आहे, असं तांबडा वगैरे आहे, याच्यातून सुद्धा आपल्याला कळतं की कोंबड्या आपल्या निरोगी आहेत की त्यांना काही आजार आहे. असं जरी असेल तर त्याच्यावरती सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. आता जर व्हिडिओ आहे तो जंतुनाशकवरचा आहे. जंतू जर पोटात असतील तर त्याच्यावरती औषध कोणतं करायचं आणि काय करायचं हे महत्त्वाचं आहे. की जेव्हा आपली पिल्ली 1.5 महिन्याची किंवा 45 दिवसानंतरची 35 ते 45 दिवसानंतर होतात तेव्हा आपण पहिला डोस त्यांना द्यायचा असतो. खूप जास्त द्यायचं नाही आहे त्यांना. यामधला मी त्या कोंबड्याच्या पिल्लांसाठीच आता आणलेलं आहे. हे कोंबड्यांच्या पिल्लांसाठीच हे आणलेलं आहे. कितपत हे आपण द्यायचं हे मी सांगते. 3 दिवस द्यायचं आहे हे महिन्यातून 35 दिवस किंवा 45 दिवस झालं पिल्लांना तर त्यांना पहिला डोस हा द्यायचा आहे. तो फक्त त्या दिवशीच द्यायचा आहे, त्याच्या अगोदर द्यायचा नाही आहे. पिल्ली लहान असतात आपली, त्यामुळे त्यांना हे सूट होत नाही, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर हे द्यायचं नाही आहे. त्याच्या अगोदर ज्या लस असतात त्या लस त्यांना द्यायच्या असतात, त्याचासुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवेल. पण आत्ता कसं झालेलं आहे माझ्याकडे छोटी पिल्ली अवेलेबल नाही आहेत, कारण आत्ता मी स्टॉक छोट्या पिल्लांचा ठेवलेला नाही आहे, कारण त्यांना 21 दिवसात लसीकरणाची सुरुवात असते ती करण्यासाठी.
माझ्याकडे आत्ता छोटी पिल्ली नाही आहेत, पण ही मोठ्या पिल्लांना मी लसीकरण वगैरे व्यवस्थित दिलेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी आता पोस्ट करू शकत नाही, कारण लहान पिल्ली असावी लागतात. ते सगळं समोर तुमचं दाखवलं की तुम्हाला व्यवस्थित समजतं. आता ह्या पिल्लांना मी हे जंतनाशक जंतू जे पोटात जंत झालेले आहे ते मरण्यासाठी आणि त्यांना खाल्लेलं अन्न पचावं त्यासाठी जर काही म्हणजे करायचं म्हटलं तर हा एक छोटासा पर्याय खूप छान आहे. मी तुम्हाला सांगते. तर चला आपल्या व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. माझं नाव आहे अश्विनी मोहिते. मी ग्रामीण भागात राहत आहे. माझा कोंबड्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. प्लस मी टॅरो रीडिंग कार्ड करते. मी टॅरो रीडरसुद्धा आहे. त्याचंसुद्धा चॅनल तुम्ही सर्च करू शकता, बघू शकता. माझ्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ आहेत ते पोस्ट केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि हे आता जंत जे आहेत आपल्या म्हणजे कोंबड्यांच्या पोटामध्ये जर जंत झालेले असेल, त्यांचे पचनक्रिया व्यवस्थित न होणे, त्यांचं अशक्तपणा वाढणे, ते अंडी न देणे किंवा म्हणजे त्यांची तब्येत पूर्ण खराब होणे, बारीक होणे. आता ह्या कोंबड्या बघा मी दाखवते तुम्हाला. हा कोंबडा बघा, हा जो कोंबडा आहे तो फक्त 6 महिन्याचा आहे, पण त्याची तब्येत बघा कशी आहे. 6 महिन्याचा आहे तो, 1 वर्षाचा पण नाही आहे. आणि हा कोंबडा बघा, उलट्या पाकाचा कोंबडा जो आहे त्याची पण ग्रोथ बघा व्यवस्थित आहे. ही 3 महिन्याची पिल्ली आहेत. ही जी दिसत आहे ती 3 महिन्याची पिल्ली आहेत आणि हे सगळी 3 महिन्याची पिल्ली आहेत. अजून छोटी आहेत ती. हे 2 महिन्याचं पिल्लू आहे छोटं, पण त्याचीसुद्धा ग्रोथ बघा किती छान दिसत आहे. कारण त्यांना वेळच्या वेळी आपण जर औषधं वगैरे केली वेळेवर तर कदाचित त्यांची ग्रोथ व्यवस्थित होते. त्यांच्या काही ग्रोथ व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला ते मदत करते. तर मी सांगू शकते की तुम्हाला आता हे जंताचं जे औषध आहे तर त्यांना कोणत्या काळात आणि कोणत्या वेळेला द्यायचं. तर याचं एक टोपण जे आहे मी 3 दिवस द्यायचं, एका दिवशी सगळं द्यायचं नाही आहे. कारण आणि ते देताना पाणी जे आहे ते स्वच्छ असावं, क्लीन असावं आणि त्यांचं भांडं जे असतं त्या भांड्यामध्येच ठेवायचं की जेणेकरून दुसरीकडे पाणी कुठंच ठेवायचं नाही आहे. आणि त्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे जेणेकरून हे पाणी सगळं ते पितील. आणि ज्या वेळेला आपण कोंबड्या सोडतो तेव्हा दुसरीकडे पाणी कुठंही ठेवायचं नाही आहे. कमीत कमी 2 तास त्यांना पाणी पिऊ द्यायचं नाही आहे. 2 तासानंतर किंवा 2-3 तासानंतर त्यांना पाणी ठेवायचं, पण त्या पाण्यामध्ये हे मिक्स करायचं जेणेकरून ते खाऊ शकतील की ते पाणी पिऊ शकतील. असं हे करायचं आहे, ट्रिक करायची आहे. मग हे टोपण ओपन केल्यानंतर यामधले 3 दिवस थोडे जंताचं औषध 3 दिवस संपवायचं आहे. कमीत कमी हे 1 टोपण, हे 2 टोपण एका दिवशी पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि त्यांना प्यायला द्यायचं आहे. तर पूर्ण पाणी संपलं पाहिजे इतकंच पाणी ठेवायचं. आपलं ते पाणी वेस्ट नाही गेलं पाहिजे. त्या पाण्यामधून सगळे जंतू जे आहेत पोटातले मरून जातील असं त्यांना ते सगळं पाणी पितील इतकं म्हणजे पाणी जास्त ठेवायचं, खूप इतकं असं पाणी ठेवायचं आणि औषधं इतकं थोडंसंच घालायचं, असं करायचं नाही. त्याचा परिणाम त्यांच्यावरती होऊ शकतो. म्हणजे जंत मरत नाहीत. जितकं फास्ट प्रोसेस आपली होणार आहे ती होत नाही आहे, त्याला वेळ लागतो. आणि जेवढं म्हणजे कसं असतं की त्यांची एनर्जी किती आहे. आता आपल्याला स्वतःला टॅबलेट एखादी खाल्ली तर ती जास्त हे झालं, रिॲक्शन झालं तर आपल्याला घाम वगैरे येतो, चक्कर आल्यासारखं होतं. पण जर आपल्याला जर एवढी थोडीशी गोळी खाल्ली तर त्याचा काहीच एनर्जी आपल्याला जाणवत नाही, आपल्याला काहीच बरं वाटत नाही. तसंच आहे त्यांचं. जंत जर मारायचे असतील तर 3 दिवसाचा कोर्स आहे हा. एवढी छोटी बॉटल आणायची. आपल्या जेवढे आपले पक्षी असतील त्याच्यावरती अवलंबून आहे. माझे पक्षी थोडे आहेत, म्हणजे कमी ते 50 ते 60 आहेत. याच्यावरती ही बॉटल त्यांना बास होते. त्याच्यावरती जास्त घालायला लागणार नाही, एका वेळेला ही बास होते. कमीत कमी 3 महिन्यातून एकदा तरी जंताचं औषध पिल्लांना द्यायचं. सारखं द्यायचं नाही आहे. सारखं दिल्याने काय होतं की औषधाची सवय लागायला नाही पाहिजे पिल्लांना. नॅचरली त्यांची क्रिया जी आहे ती व्यवस्थित सुरळीत राहिली पाहिजे. आपलंसुद्धा आयुष्य गोळ्यानं औषधांवर जास्त चालू नये ह्याच्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो. नॉर्मल जे आहे ते आपण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच पिल्लांनासुद्धा तशीच सवय लावायची की औषध गोळ्या होता होईल तेवढं टाळायच्या आहेत, ते जास्त द्यायच्या नाही आहेत. त्याची सवय त्यांना लागली नाही पाहिजे. नॅचरली ग्रोथ जी आहे त्यांची सुरू राहिली पाहिजे. त्यासाठीच मी हे सांगत आहे. याचे 3 टोपण आहे ते पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि तेच पाणी यांना द्यायचं आहे पिल्लांना, जेणेकरून त्यांची ग्रोथ व्यवस्थित होईल. अजून सांगायचं असं आहे की
3 महिन्याचा हा कोर्स असतो. 3 महिन्यानंतर हे जर बॉटल एका वेळी जर 3 दिवस आज उद्या परवा पण हे जर दिलं तर दुसरं वॅक्सिन किंवा दुसरं इंजेक्शन किंवा दुसरं काही औषध तुम्ही देणार असाल तर ते द्यायचं नाही. आणि जर टॉनिक याच्यानंतर सुरू करणार असेल तर हे टॉनिक हे औषध जे आहे जंत जे पोटात जंत मरावीत, जंत पोटातून बाहेर पडावीत, हे दिल्यानंतर 8 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी नंतर टॉनिकची बाटली सुरू करायची आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये चांगला फरक तुम्हाला जाणवून दिसेल. जर टॉनिक तुम्ही आधी सुरू करणार असाल, जर जंताचं औषध आधी तुम्ही दिलेलं नसेल तर अगोदर जंताचं औषध द्यायचं, मगच टॉनिक त्यांना सुरू करायचं. त्याचा इफेक्ट लवकर दिसून येतो. आहेत 2-3 टॉनिक आहेत, त्याचेसुद्धा व्हिडिओ मी लवकर शेअर करेन तुमच्यासमोर. तर आता इतकाच व्हिडिओ आहे जो तुम्हाला मी दाखवत आहे. बघू शकता तुम्ही कोंबड्या किती स्ट्रॉंग आहेत. ही पिल्ली छोटीच आहे, 3 महिन्याची आहेत. ही छोटी पिल्ली ती 3 महिन्याची पिल्ली आहे त्यांचा. आणि हे 6 महिन्याचं पण नाही आहे कोंबडा. आणि ग्रामीण भागात अंडा कसा असावा ह्याची सुद्धा मी माहिती यूट्यूबवरती सर्च म्हणजे पाठवणार आहे तुम्हाला, जेणेकरून माझ्या व्हिडिओमधून चांगले काहीतरी पोस्ट येण्याची तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायला मिळतील याचा मी सदैव प्रयत्न करत राहीन. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.